वसमत तालुक्यातील भोगाव धानोराय या ठिकाणी अखिल भारतीय तिसरी बौद्ध धम्म परिषद 28 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली। पूज्य भदंत पय्यापोथी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित या ऐतिहासिक परिषदेस सर्व मान्यवर आणि नागरिक, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या सोहळ्याची सुरुवात सकाळी 9 वाजता सरपंच राजू सोपान एंगडे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहणाने झाली। त्यानंतर सामूहिक वंदना आणि भिक्खू संघाचे भोजनदान पार पडले। दुपारी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली, ज्याने संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता। दुपारी 12 वाजता परिषदेचे रीतसर उद्घाटन झाले, ज्यानंतर 5 वाजेपर्यंत धम्म देशना पार पडली। सायंकाळी भोजनदान आणि रात्री बुद्ध धम्मगीतांच्या प्रबोधन कार्यक्रमाने या परिषदेची सांगता झाली। पंचशील मित्रमंडळ, महिला मंडळ आणि महिला समता सैनिक दल आरळ यांच्या चोख नियोजनामुळे हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। मागील 3 वर्षापासून धानोरा भोगाव तालुका जिल्हा हिंगोली येथे धानोऱ्यातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका हे धम्म परिषद घेत असतात। वेगवेगळ्या भागातून या ठिकाणावर धम्मदेशना देण्यासाठी भिक्खू संघ उपस्थित राहत असतो आणि सायंकाळी बुद्ध भीम गीतनाचा कार्यक्रम भव्य होत असतो। या पंचकोशीमध्ये कौडगाव असेल, बळेगाव असेल किंवा वसमत असेल, मुळातच वसमत तालुकाच म्हणजे हा एक चळवळीचा एक तालुका असल्यासारखा आहे। धार्मिक वातावरण या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। रेवलगावचं विहार असेल, म्हणजे बऱ्याच ठिकाणावर चांगले विधायक काम या तालुक्यामध्ये होत असतात। धानोरा भोगाव हे सुद्धा एक चळवळीचंच केंद्र आहे। या ठिकाणावर म्हणजे बऱ्याच वर्षापासून बुद्धाने त्याचा धम्मग्रंथाचं वाचन होत आहे, मिलिंद प्रश्नाचं वाचन होत आहे, वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन इथं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचं वाचन होत आहे आणि सर्वांनी एकत्रित येऊन म्हणजे एक बुद्धाची मूर्ती सुद्धा म्हणजे जी थायलंड वरून आलेली आहे तिची प्रतिष्ठापना झाली। 4 वर्ष झालं त्याही गोष्टीला। ते धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा एक निर्मळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही जी धानोऱ्यामधील पंच कमिटी आहे त्यांनी हा उपक्रम हाती घेतला। सर्व सिनियर जेवढे काही ज्येष्ठ उपासक आहेत, उपासिका असतील, त्या सर्वांनी त्यांना सहकार्य केलं। प्रत्येकाने म्हणजे 2-2 हजार रुपये पट्टी सुद्धा म्हणजे या धम्म परिषदेला दिली। दरवर्षी ते देत असतात आणि ही धम्म परिषद म्हणजे यशस्वीरित्या पूर्णत्वास जात असते। बुद्धाचा धम्म आहे की या जगामध्ये करुणेचा संदेश जावा, करुणा इथं निर्माण व्हावी, मैत्री सद्भावना निर्माण व्हावी, शील सदाचाराची शिकवण म्हणजे या देशामध्ये विश्वामध्ये पसरली पाहिजे आणि तोच बुद्धाचा जो संदेश आहे त्याचा उपदेश या धम्म परिषदेच्या माध्यमातून होतो। आज खरं तर म्हणजे एक दुःखद घटना ही सकाळच्या सत्रामध्ये घडली। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि अर्थ खाते त्यांच्याकडे होतं, त्यांचं विमान अपघातामध्ये म्हणजे एक दुःखद निधन झालं। सकाळी त्यांना ही श्रद्धांजली अर्पित केली, कारण मानवता वर आधारित असलेला धम्म आहे। दुसऱ्याच्या वेदना आपल्याशी जोडल्या पाहिजे आपण। त्याच्यामुळं जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय दुःखद घटना सकाळच्या सत्रामध्ये घडलेली आहे। आम्ही त्याही विषयामध्ये अजितदादा पवार यांना श्रद्धांजली सुद्धा समर्पित केलेली आहे। तर बुद्धाचा संदेश शेवटी अनित्यवादाचा आहे। जे जन्म जिथं झालेला आहे तिथं मृत्यू अटळ आहे, जिथं जन्म आहे तिथं म्हातारपण आहे, जिथे जन्म आहे तिथे रोग आहे, जिथे जन्म आहे तिथे मृत्यू अटळ आहे आणि जिथे मृत्यू आहे तिथं दुःखही आहे। परंतु या दुःखावर मात करण्याची जी शिकवणूक आहे ती तथागत भगवान बुद्धाने दिलेली आहे। जगातल्या देशातल्या सर्व लोकांनी भगवान बुद्धाची जी शिकवणूक आहे ती नीट जाणून घेतली पाहिजे, आपल्या जीवनात उतरवली पाहिजे। मानवी जीवनातच मनुष्य दुःखातून मुक्त होऊ शकतो, एवढं निश्चितपणाने मी या ठिकाणावर आपल्याला सांगू शकतो। सर्वांचं मंगल हो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTP न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।